ना त्यांच्याकडे ना त्यांच्या वर्ष किती हे येतं वहिनी काय ग्रंथालय आहेत कामाला किती आहे सगळा एवढं मोठं एका जागेला कोणतं नाही बघा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय आणि हा पाऊस शेती योग्य असल्यामुळे शेतकऱ्यांनी भातशेती लागवडीला सुरुवात केलेली आहे. आपण पाहत असाल तर या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या भात लावणीचं काम जे आहे ते करताना पाहायला मिळतात. पहिल्या टप्प्यात भातशेतीची लागवड जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि या मळ्यामध्ये जर पाहिलं असेल तर सर्व शेतकरी जे आहेत ती भात शेती लागवडीच्या कामांना वेग आलेला पाहायला मिळतो. प्रत्येक शेतकरी आपापल्या शेतात जाऊन भातशेती लावणीच्या कामाला सुरुवात केलेली आहे. सध्या जिल्ह्यात दमदार पाऊस पडतोय आणि या दमदार पावसामुळे बळीराजा जो आहे तो सुकावलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा, भातशेतीला सुरुवात केलेली आहे, कशा पद्धतीने पाऊस पडतोय आणि काय सांगा? आता मला सांगा, जूनच्या 7 तारखेला पहिली पेरणी झाली आमची. पेरणी झाल्यानंतर आता जवळ 15-16 दिवस झाले, 17-18 दिवस. मग त्या 17-18 दिवसानंतर आम्ही आता लागवडीला सुरुवात केली, तरवा काढायला. आता तरवा काढायला आता पहिल्याच हंगामात आम्ही आता सुरुवात झालेली आहे आमची लावणी चालू आहे. आणि नंतर आता याच्यानंतर आता 8 दिवसात लावणीची कामं आमची आटोपतील. कोणकोणत्या भाताची लागवड करताय? आता एक केळी आहे 90-90, श्री 101, रत्नागिरी 8, सोनम, परत वाडा कोलम, अशी लागवड केलेली आहे. पाऊस जो पडतोय तो तुम्हाला भात लागवडला योग्य आहे. तर व्यवस्थित लागतोय, म्हणजे तसं काय आम्हाला त्रास होत असं काय पाऊस पडत नाही. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो पाऊस पडतोय तो भात शेती लागवडी योग्य पाऊस पडतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या भात शेतीच्या लागवडीला सुरुवात केलेली पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणतः 68,000 हेक्टरवर भात शेतीची लागवड केली जाते आणि सध्या पहिल्या टप्प्यातील भात शेतीची लागवडीला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुरेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, कणकवली, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.